राज्यातले मंत्री आणि अधिकारी हनी ट्रॅपच्या जाळ्यात अडकल्याचा दावा करण्यात येतोय आणि हनी ट्रॅपच्या माध्यमातून गोपनीय कागदपत्र बाहेर येत आहेत। यामध्ये अनेक IAS अधिकारी आणि काही मंत्री सुद्धा सहभागी आहेत आणि त्यामुळे सरकारने यावर स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी विधानसभेत केली आहे। महाराज, एक महत्त्वपूर्ण बाब पुढे येते अध्यक्ष महाराज, की हनी ट्रॅपच्या माध्यमातून आपल्या राज्यातले गोपनीय कागद कुठल्या गुप्तचर म्हणजे काही लोकांना मिळतात आहे अशा पद्धतीचं एक हनी ट्रॅप आपल्या या राज्यामध्ये आहे। त्याच्यामध्ये राज्यातले वरिष्ठ अधिकारी, IAS अधिकारी आणि काही मंत्री त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत। अशा पद्धतीची एक चर्चा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी चाललेली आहे अध्यक्ष महाराज। राज्यातले गोपनीय कागद या निमित्तानं आपले त्यांच्याकडे चाललेले आहेत अशा पद्धतीची माहिती आहे अध्यक्ष महाराज। अध्यक्ष महाराज, ही मोठ्या प्रमाणात चर्चा आहे। हनी ट्रॅप या पद्धतीचा लावला गेलेला आहे आणि त्याच्यामध्ये वरिष्ठ अधिकारी समाविष्ट आहेत आणि म्हणून अध्यक्ष महाराज, ही महत्त्वपूर्ण बाब मी आपल्या लक्षात आणून देतो की या हनी ट्रॅपच्या माध्यमातून राज्यातले अगर गोपनीय कागद समजा कुठल्या एंटी सोशल मुवमेंटकडे गेले तर राज्याचंही सगळ्या व्यवस्थेचं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे। मग हे काय आहे, काय चाललेलं आहे राज्यामध्ये याची वस्तुस्थिती संध्याकाळपर्यंत तरी अध्यक्ष महाराज ही महत्त्वपूर्ण बाब आहे। संध्याकाळपर्यंत सुद्धा अध्यक्ष महाराज सभागृहाला कळवलं पाहिजे की नेमकं काय चाललंय राज्यात। काही मंत्री पण त्याच्यामध्ये लटकलेले आहेत हनी ट्रॅपमध्ये, अशा पद्धतीची माहिती अध्यक्ष महाराज। आणि म्हणून मी तुम्हाला या निमित्तानं ही महत्त्वपूर्ण गोष्ट या ठिकाणी लक्षात आणून देणं हे माझं कर्तव्य होतं। आणि अध्यक्ष महाराज, आपण आमचे या ठिकाणी मालक आहात आणि तुम्ही ही सगळी माहिती शासनाकडून मागवून आम्हाला कळवलं पाहिजे, सदनाला कळवलं पाहिजे। आपण आमचे या ठिकाणी मालक आहात आणि तुम्ही ही सगळी माहिती शासनाकडून मागवून आम्हाला कळवलं पाहिजे, सदनाला कळवलं पाहिजे। ठीक आहे, शासनाने नोंद घ्यावी। चला, घोषणा, शासनाने नोंद घ्यावी। मला वाटतं की याच्यामध्ये पोलीस विभाग जे काही चौकशी करेल ते करेल। आता याच्यामध्ये मला गृह विभाग याच्याबद्दल चौकशी करेल, त्यामुळे रेव्हन्यू विभागाला काही संबंध नाही। मंत्री त्याच्यामध्ये अडकत असतील तर ही गंभीर बाब जरा बघितलं पाहिजे ना गृह विभागात चौकशी काय आहे। तेव्हा हनी ट्रॅपच्या या मुद्द्यावर आज नाना पटोले यांनी प्रश्न विचारलेला आहे आणि सरकारला या संदर्भातली माहिती आज संध्याकाळपर्यंत द्यावेत अशी त्यांनी विनंती केलेली आहे। त्यामुळे नार्वेकर आता कशा पद्धतीने यामध्ये सगळीकडे लक्ष घालतात हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र काही गंभीर आणि तितकीच महत्त्वाची राज्यासंदर्भातली कागदपत्र जर हनी ट्रॅपच्या माध्यमातून सरकारी अधिकारी आणि काही मंत्र्यांच्या द्वारे जर काही वेगळ्या अनुचित घटकांकडे जात असतील तर निश्चितच ही बाब अत्यंत गंभीर म्हणावी लागेल।